मी आता ऑफिसला आली आहे. खरं तर मी रिक्षाने आली आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगते की मी सध्या पुण्यात आहे. पण मी रिक्षाने आले आणि त्यावेळेस खरं तर माझ्या मोबाईलमध्ये जेव्हा मी स्क्रोल करत होते तेव्हा एक व्हिडिओ आला समोर आणि मग असं वाटलं की हा काय मुद्दा कसा काय असू शकतो. एक मुजोर रिक्षा चालक ज्याला खरं तर मराठी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलंय, म्हणजे राज्य सरकारनं तसा निर्णय घेतलाय. मंत्री प्रताप सरनाईकांनी सांगितलंय की तुम्हाला जर मुंबईत आणि महाराष्ट्रात जर पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे. मग जर तुम्ही रिक्षाचा व्यवसाय करताय, रिक्षाचा व्यवसाय करून तुमचं जर पोट भरत असेल तर तुम्हाला मराठी काय आहे, म्हणजे तुम्ही मराठी भाषा शिकण्याचं जे सरकारने तुमच्यावर सक्ती घातली आहे तर ती तुम्ही का, म्हणजे त्याचं पालन का नाही करत आहात, किंवा तो पालन करताना सरकारी निर्णय मान्य करताना तुम्हाला एवढा त्रास का होतोय. आता मी सगळ्यांना सांगते की मी म्हणजे मी आता जो व्हिडिओ करते किंवा मी आता जे तुमच्याशी बोलते ते एक मुंबईकर म्हणून बोलते. कारण मी मागील 15 वर्ष मुंबईत सुद्धा रिक्षानेच प्रवास केलाय आणि आता पुण्यात मी मागील 5 वर्षांपासून राहते. मी सेम रोज रिक्षाने प्रवास करते. आता सगळ्यांना असं वाटत असेल पुण्यात राहते तरी रिक्षाने प्रवास का करते. तर पहिली गोष्ट म्हणजे मला दुचाकी चालवता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईत ज्यावेळेस मी मुंबईत वाढली आहे, मुंबईत राहिली आहे, आमच्यावर कधी अशी वेळच आली नाही. कारण मुंबईत शेअर ऑटोचा ऑप्शन असतो आणि मग तुम्हाला कनेक्टिव्हिटी लोकलची आहे. मग मुंबईत सेंट्रल रेल्वे, हार्बर रेल्वे आहे, वेस्टर्न रेल्वे, त्यामुळे तुम्हाला ॲज सच रिक्षा प्रवास करणं सहज आणि शक्य होतं. कारण तो तुम्हाला परवडेबल आहे. कारण तिथे तुम्हाला शेअर ऑटोचा पर्याय आहे. जसं पुण्यात इथे तुम्हाला शेअर ऑटो म्हणावे अशा अवेलेबल नाही आहेत. म्हणजे रोज मला रिक्षाने किमान 100 ते 150 रुपये मोजावे लागतात. पण माझ्याकडे पर्याय नाही. कारण अजून इथली जी सोशल आपण काय म्हणतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ती तितकीशी आपल्याला सोयीस्कर किंवा मला जमेल इतकी सहज अजूनही मला वाटत नाहीये. त्यामुळे हा एक मुद्दा असतो. दुसरा मुद्दा असा आहे की मुंबई आणि पुणे खरं तर ही 2 शहरं अशी आहेत. मुंबई आर्थिक राजधानी आहे राज्याची आणि देशाची, आणि पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. या दोन्ही शहरांचं महत्त्व खूप मोठं आहे किंवा योगदानही मोठं आहे. पण या शहरांमधलं अंतर जर मोजलं तर अवघ्यात 2.5-3 तासांचं आहे आणि किलोमीटरमध्ये सांगायचं झालं तर 250-300 किलोमीटर आहे. पण या 2 शहरांमधला मेजर फरक मला काय जाणवतो की मुंबईत तुम्हाला रिक्षा चालक असेल, इस्त्रीवाला असेल, तुमच्या घरी म्हणजे तिकडे जो सफाई कामगार आहे, हे जी कामं आहेत ना ही करणारे मोस्टली अमराठी लोक आहेत. आणि या अमराठी लोकांना ज्यावेळेस खरं तर मराठी बोलायला सक्ती केली जाते सरकारकडून, त्यावेळेस मात्र त्यांच्यामध्ये एक आपल्याला ॲरोगन्स दिसून येतो. म्हणजे काही रिक्षा चालक असेही आहेत मुंबईतले जे वर्षोनवर्ष तिथे राहिलेत आणि आता त्यांची मुलं खरं तर मुंबईत वाढलेत, त्यामुळे ती छान मराठी बोलतात. पण जी आधीची पिढी आहे किंवा जे आता 50शीच्या पुढे गेले, त्यांच्यात मात्र अजूनही कुठेही मराठी भाषा शिकावी असं त्यांना वाटत नाहीये. आणि मग तेच आपण खरं तर माध्यमांमध्ये ज्यावेळेस आपण चर्चा करतो, रिक्षा चालकांचे बाईट्स ऐकतो, तेव्हा आपल्याला तेच बघायला मिळतं की त्यांना रिक्षा चालकांना मराठी शिकायची नाही आहे. म्हणजे आत्ता जो आज सकाळी जो मी व्हिडिओ बघितला तो असा होता की तो मुजोर रिक्षा चालक त्या एका मराठी ग्राहकाला म्हणतोय की OTP तुला ॲप इंग्लिशमध्ये आहे ना, मग तू OTP इंग्लिशमध्ये सांग. मुद्दा असा आहे की इंग्लिशमध्ये OTP सांगायला त्या मराठी माणसालाही काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मुद्दा म्हणजे प्रॉब्लेम इथे आहे ना की तो मराठी शिकण्याविषयी त्या मुजोर रिक्षा चालकाची जी भावना आहे, त्याने जे वर्तणूक केली आणि त्याचं जे बोलणं आहे ते खरं तर खटकणारं आहे. आता मी जेव्हा मुंबई आणि पुण्याची ज्यावेळेस तुलना केली तर इथे शहरांची तुलना करण्याचा विचार किंवा तसा हेतू नाही आहे. पण सांगायचा मुद्दा हाच ना की एका शहरात मी 10-15 वर्ष रिक्षाने प्रवास केलाय आणि दुसऱ्या शहरात म्हणजे पुण्यातही मी म्हणजे रोज रिक्षाने प्रवास करते. म्हणजे दररोज माझा रिक्षाने प्रवास होतोच होतो. पण दोन्ही शहरांमधल्या रिक्षा चालकांचा जो ॲटिट्यूड आहे, त्यांच्या बोलण्यातलं, वागण्यातलं जे आहे ना वर्तणूक, ती खूप तफावत ते करणारी आहे. म्हणजे मुंबईत अमराठी रिक्षा चालक आहेत, इस्त्रीवाला आहे, तसं पुण्यात नाही आहे का, तर पुण्यातही आहेत. पण पुण्यात कुठलाही रिक्षा चालक मला आजपर्यंत 5 वर्षात, मी खरं सांगते कुठेही अतिशयोक्ती नाही, 5 वर्षात एकही रिक्षा चालक मला, म्हणजे मग मुस्लिम रिक्षा चालक असो, हिंदी भाषिक असो, UP साईडचा असो, जे कुणी भेटलेत ते सगळे, त्यांना बऱ्यापैकी मराठी बोलता येते, मराठी समजते आणि ते कुठेही त्यांच्या बोलण्यातून ॲरोगन्स जाणवत नाही. या उलट कधी कधी आपण जर बघितलं असेल तर पुण्यात आपल्याला अनेकदा असं पाहायला मिळतं की मराठी रिक्षा चालक आहेत आणि तेच कधी कधी आपल्याला असं सांगतात की अरे सुट्टे पैसे नाही आहेत, हे नाही आहेत, तुम्ही ऑनलाईन करा किंवा तुम्ही कॅश द्या, हे आपण ऐकलं असेल. पण भाषेच्या मुद्द्यावरून मला कधीही पुण्यात तसा काही प्रॉब्लेम दिसला नाही. पण मुंबईत मात्र या उलट आपण जे बघतोय, मग मुंबईत मराठी भाषिक नागरिकाला घर नाकारणं असो
त्या पांढऱ्या पट्ट्यांचा मुद्दा असो, मग मराठी भाषिकांना मांसाहार करण्याचा मुद्दा असो, म्हणजे की त्यांनी मांसाहार करत असतील तर त्यांना घर मिळणार नाही हा मुद्दा असेल. आणि आता मुंबईत हा एक नवा मुद्दा आला, तो म्हणजे तुम्हाला मराठी भाषाच शिकायची नाही. म्हणजे मधल्या काळात एक सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ होता की त्यामध्ये नॉर्थ इंडियन किंवा युपी साईडचा एक रिक्षावाला म्हणतो की मुंबईत 70% अमराठी, म्हणजे आम्ही युपी बिहारवाले आहोत, आम्ही जर निघून गेलो तर तुमची मुंबई कशी चालणार. म्हणजे हा जो त्यांच्यातला ॲटिट्यूड आहे किंवा ॲरोगन्स आहे ना, मला असं वाटतं तुम्ही सगळा अहंभाव सोडा, अहंकार सोडा. तुम्ही जर दक्षिणेतल्या राज्यांमध्ये जाऊन तुम्ही हे सगळी वर्तणूक करू शकता का? तुम्ही आंध्रात गेलात, तेलंगणात गेलात, कर्नाटकात गेलात, केरळात गेलात, बीट साऊथ इंडियामधल्या कुठल्याही राज्यात गेलात तर तुम्हाला तिथे 2च भाषा दिसतात. एक तिथली स्थानिक भाषा आणि दुसरी इंग्लिश भाषा. हिंदी भाषेचा पर्याय साऊथ इंडियामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. म्हणजे मी स्वतः चेन्नईला जाऊन आले, मी स्वतः आंध्रातल्या काही भागांमध्ये गेले जिथे आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत. त्यामुळे तिथे हा पर्यायच नसतो की तुम्ही हिंदीच बोललं पाहिजे. तुम्हाला तिथली स्थानिक भाषा ही बेसिक तरी तुम्हाला कम्युनिकेट करावी लागते स्थानिक भाषेत. आणि तिथल्या लोकांना इंग्लिश सुद्धा तोडकं मोडकं येतं. म्हणजे तिथल्या रिक्षा चालकांना फक्त त्यांना पैसे कळतात, त्यांना कुठे जायचंय, तुम्ही जे डिस्टन्स सांगता किंवा स्टेशनची नावं सांगता ती कळतात, तेवढी ते समजून घेतात. पण त्या उलट ते तुमच्याशी कम्युनिकेट त्यांच्याच भाषेत करतात. या उलट म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्रातली मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. आपण देशाच्या आर्थिक योगदानामध्ये मुंबईचा वाटा जो एवढा मोठा आहे, तर त्यामध्ये मला असं वाटतं मुंबईतले रिक्षावाले म्हणजे त्यांना कोणी हेट करत नाही किंवा मराठी माणसालाही असं नको की मराठीत म्हणजे मुंबईतून सगळे अमराठी रिक्षावाले निघून जावेत. पण मुद्दा हाच आहे ना की तुम्ही जो मराठी आणि अमराठी हा वाद जो झालाय त्याला कुठेतरी एक मर्यादा आली पाहिजे, त्याच्यावरती कुठेतरी एक सर्वांनी मिळून जे केलं पाहिजे. त्यामुळेच सरकारनं खरं तर हा पर्याय काढलाय. उद्या जर 3 महिन्यात तुम्ही मराठी भाषा नाही शिकला तर लास्ट काय होणार आहे, तुमचा परवाना रद्द होणार आहे आणि तुम्हाला शेवटी मुंबई सोडून जावं लागणार आहे. मग तुम्ही ज्या मुंबईत पैसा कमवता आणि त्या मुंबईत कमवलेल्या पैशाच्या जोरावर तुम्ही युपी बिहारमध्ये ज्या तुमच्या संपत्ती मालमत्ता करता, मग त्या तुम्ही कशा करणार, हाही एक मुद्दा येतो. त्यामुळे मी हे जे सगळं सांगितलंय ना, इट इज ओनली माय एक्सपिरियन्स. आणि माझ्यासारखे अनेक जण आहेत इथे जे माझ्या म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये आहेत, जे लग्नानंतर पुण्यात आलेत किंवा इतर शहरांमध्ये गेले, तर त्यामुळे त्यांचाही अनुभव काहीसा असाच आहे. पण मुंबईतल्या रिक्षावाल्यांनी, मला तरी असं वाटतं अमराठी रिक्षावाल्यांनी थोडेसे कष्ट करावेत. भाषा शिकणं ही काही कठीण गोष्ट नाही आहे. त्यामुळे भाषा आणि समजून घेतली आणि जर ती प्रेमळपणे तुम्ही संवाद साधलात, भले तुमचे शब्द चुकतील पण मराठी माणसाला तुम्ही मराठीत बोलताय याचंच कौतुक जास्त असेल. त्यामुळे मला असं वाटतं की आता या व्हिडिओत मी इथेच थांबते, पण तुम्हा सगळ्यांना, तुम्ही जिथून कुठून हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला तुमच्या तिथल्या रिक्षावाल्यांचा काय अनुभव आहे, इस्त्रीवाल्यांचा काय अनुभव आहे आणि ओव्हरऑल तुम्हाला या मुद्द्यावर काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.